बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची यादी शासनानं जाहीर केली आहे। ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास अडचण येत आहे। त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीनं करावं असं आवाहन जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी केलंय। 25,000 पेक्षा जास्त पगार असणाऱ्या सरकारी तसंच निमसरकारी आणि सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना शेतकरी कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ घेता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्र शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान होतं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करता येत नाही। कर्ज थकबाकीमुळे संबंधित शेतकऱ्यांना पुढील हंगामात पीक कर्ज मिळत नाही। ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनानं ही योजना आणली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली। 1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत पीक कर्जाची उचल केलेले शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत। 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकीदार आणि 31 मार्च 2026 पर्यंत कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज थकीत आहे त्यांनी उर्वरित कर्ज एकरकमी भरणं आवश्यक आहे। त्यांना वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ घेता येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। कोल्हापूर जिल्ह्यातील 41,552 कर्ज खाती या योजनेसाठी अपलोड केली होती। त्यापैकी 27,112 पीक कर्ज खात्याची यादी प्राप्त झाल्याचं जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी सांगितलं। 41,552 कर्ज खाती अपलोड करण्यात आलेले। त्याच्यातल्या पहिल्या यादीमध्ये 27,110 एवढे कर्ज खातीची यादी आपल्याला प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगाने आज रोजीपर्यंत आधार प्रमाणीकरण हे 15,622 शेतकऱ्यांनी केलं आहे। तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमचं आव्हान आहे शेतकऱ्यांना की तुम्ही तात्काळ आपल्या जवळच्या आपले सेवा सरकार केंद्रामध्ये जाऊन आपल्या कर्ज खात्याबद्दलच्या यादीतील नंबर पाहून त्यानुसार आधार प्रमाणीकरण करावे आणि शासनाने जाहीर केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा आपण लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो। या यादीतील 15,622 कर्ज खातेदारांचं आधार कार्ड प्रमाणित करणं पूर्ण झालं असून तर 11,488 खात्यांचं आधार प्रमाणीकरण बाकी आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी तातडीनं आधार प्रमाणीकरण करावं असं आवाहन जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी केलंय। या योजनेच्या लाभासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर आणि तहसीलदार कार्यालयात तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आलाय। त्याशिवाय ऑनलाईनच्या माध्यमातून पोर्टलवर तक्रार नोंदवता येणार आहे। कर्जमुक्ती आणि प्रोत्साहन अनुदान योजनेचा ज्यांना लाभ घेता येणार नाही अशा घटकांची माहिती शासनानं जाहीर केली आहे। त्यानुसार आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना याचा लाभ घेता येणार नाही। 25,000 पेक्षा जास्त पगार असणारे सरकारी कर्मचारी तसंच विविध महामंडळं आणि अनुदान संस्थांमधील कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक तसंच बाजार समिती, साखर कारखाने, सूत गिरणी, सहकार बँका, जिल्हा बँका, सहकारी दूध संघ यांच्या संचालकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। पत्रकार परिषदेला जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे उपस्थित होते।